नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला व्हॉट्सअपचं एक असं अपडेट आलंय। तुम्हाला माहिती आहे दिवसांदिवस व्हॉट्सअप काय ना काय अपडेट आणत असतं, पण एक असं अपडेट आलंय ते बऱ्याचशा जणांना माहिती नाही। तर ते अपडेट काय तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर मी सांगणार आहे आणि त्या अपडेटने काय फायदा होणार आहे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। आणि आजचा व्हिडिओ एकदम लहान झालाय, फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा। आणि हे जे काही अपडेट आहे छोटंसंच अपडेट आहे आणि हे बऱ्याचशा जणांना हे अपडेट आलेलं आहे, पण ह्या अपडेटचा यूज कशा पद्धतीतून करायचा हे बऱ्याचशा जणांना माहितीच नाही। जसे की तुम्हाला सांगतो, तुमचा कॉलेजचा ग्रुप असेल किंवा दुसरा कुठलाही ग्रुप असेल त्याचं तुम्ही सेपरेट एक जसं की आपलं कसं व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला माहिती आहे जसं की स्टेटसचं म्हणा वेगळं आणि चॅटचं वेगळं, ग्रुपचं वेगळं, असं तिन्ही वेगवेगळे तुम्ही सेक्शन करू शकता। आता तुम्हाला सांगतो तुमच्या ग्रुपचं सुद्धा तुम्ही जे काही ग्रुप क्रिएट करून सेक्शन वेगळा क्रिएट करू शकता। कशा पद्धतीतून करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ कशा पद्धतीतून हे सेक्शन जी काय आहे ती सेटिंग कशा पद्धतीतून करायचं आणि कशा पद्धतीने आपण ग्रुप जी की क्रिएट करणार ते वेगवेगळ्या प्लेलिस्ट मध्ये तयार करू शकणार आहे। तर चला डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो एक छोटंसंच अपडेट आहे, फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। जसं की तुम्हाला पण माहिती आहे जर हे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप जे काय आहे ते अपडेट करून घ्यायचं प्ले स्टोअरवर जाऊ, त्यानंतर व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं जसं की समजा असं खाली मी स्क्रोल डाऊन केलं, जसं की समजा आता इथून जे काय अशा पद्धतीने तुमचं असेल ते खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं ऑल फेवरेट आणि ग्रुपचं भेटतं, त्याच्यामुळे तुम्हाला प्लसचा एक ऑप्शन भेटतो जे की बघू शकता। ज्यावेळी तुम्ही प्लसवर क्लिक करता त्यावेळेस तुमच्यामुळे अशा पद्धतीचा काहीसा ऑप्शन येतो। तर हे समजून घ्या सगळ्यात पहिले, तर हे आहे काय जसं की समजा ते ऑल एक तुम्ही बघू शकता ग्रुपचं एक क्रिएट आहे, त्यानंतर फेवरेटचा जसं की आपलं माहिती आहे व्हॉट्सअप स्टेटसचं जसं की असतं तशा पद्धतीने। तर तुम्ही इथे काय करू शकता जे की वर सेक्शन्स तुम्हाला दिसत असेल ग्रुप अशा पद्धतीने वेगळे सेक्शन क्रिएट करू शकता आणि त्या सेक्शनमध्ये तुम्ही नंबर्स ॲड करून घेऊ शकता। सेक्शन्स कशा पद्धतीने ॲड करायचं आणि कसं काय करू शकता ते पण तुम्हाला मी सांगतो। जसं की या प्लसवर तुम्ही क्लिक करायचं आणि त्यानंतर इथं नेम द्या। समजा तुम्हाला मित्रांचं जे की सगळं सेक्शन जे की मित्रांचं तुमचा नंबर असेल ते वेगळे काढायचे असतील तर तुम्ही इथं जसं की फ्रेंड्स लिहू शकता किंवा कॉलेज अशा पद्धतीतून मी जे की कॉलेज बघू शकता कॉलेज लिहिलं आणि ॲड पीपल मी करून घेतो। जसं की बघू शकता कॉलेज मी लिहिलं आहे, इथं ॲड पीपल और ग्रुप्स तेव्हा क्लिक करून घेतो। ओके, तर इथे मी काय करणार अशा पद्धतीने समजा एखादे दोन अशा पद्धतीने नंबर जे काही असतील ते वेगळे मी काढणार आहे। जसं की समजा आता मला इथून एक दोन नंबर जर काढायचे असतील तर मी कशा पद्धतीतून काढू शकतो। जसं की समजा आता इथून मी सर्च सुद्धा करू शकतो, अशा पद्धतीने नंबर सिलेक्ट केले मी एक दोन अशा पद्धतीने नंबर 3 सिलेक्ट केले, त्यानंतर मी डन करून घेतो। ओके, जे की आहे ते नंबर मी बघू शकता वेगळ्या सेक्शनमध्ये गेले आहेत, जे की ग्रुपचं तुम्हाला दिसत असेल त्यात माझे की नंबर आहे सगळे गेले आहेत। ग्रुपवर मी क्लिक केल्यानंतर बघू शकता जे तिन्ही पण मला नंबर इथे भेटलेले आहेत बघू शकता, ग्रुपमध्ये नाहीत इथे बघू शकता जे की इथे फेवरेट स्क्रीनवर कुठंसुद्धा ते नंबर्स नाही, पण इथे बघू शकता कॉलेजचा जो की वर मी ऑप्शन आहे तुम्हाला टेटसचा जे की आयकॉन असतो त्याच्यामध्ये कॉलेजचा एक वेगळ्याच पद्धतीतून मी जे की ॲक्शन मी जे की असतो ऑप्शन तो मी क्रिएट करून घेतलेला आहे, तो प्लसवर क्लिक करून तुम्ही इझिली इथून क्रिएट करून घेऊ शकता आणि इथून तुम्ही ज्याला पाहिजे त्याला इथून मेसेज जे काय तो इझिली करू शकता। तशाच पद्धतीतून ते सुद्धा तुम्ही काय करू शकता प्लसवर क्लिक करा, दुसरा जर काढायचा असेल तर अशा पद्धतीतून ॲड पीपलवर क्लिक करून ॲड करून घेऊ शकता। ओके, तर आता तुम्हाला समज असेल हा एक छोटंसं अपडेट होतं, प्लसवर क्लिक करून फक्त तुम्ही काय करू शकता जे की वेगवेगळे तुम्ही ग्रुप जसे की क्रिएट करतात तशाच पद्धतीतून तुम्ही वेगळे सेक्शन क्रिएट करून त्यात तुमचे मित्रांचे म्हणा कॉलेजचे म्हणा वेगवेगळे जे की ऑफिसचे नंबर्स असतील ते वेगवेगळे काढू शकणार आहात। अशा पद्धतीने जे की मी कॉलेजला तुम्ही इथून क्रिएट करा आणि इथून तुम्ही वेगळ्या पद्धती जसं की समजा तुम्ही इथून काय करू शकता जसं की समजा ऑफिसचं जर असेल तर ऑफिसचं नाव द्या आणि इथून ॲड पीपल और ग्रुपवर क्लिक करून जे की ऑफिसचे तुमचे मेंबर्स असतील ते तुम्हाला त्यात एक एक करून ॲड करून घ्या, जेणेकरून काय होणार तुमचे जे की ऑफिसचे मेंबर्स वेगळे होणार आहेत, तुमचे मित्र वेगळे होणार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही जे काही आहेत ते नंबर्स वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ॲड करू शकणार जसं की ग्रुप। आणि तुम्हाला समजा त्यांना जर रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही इझिली त्यावर क्लिक करून त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अशा पद्धतीतून रिप्लाय देऊ शकणार आहोत। हे इझिली तुम्हाला समज असेल, हे छोटंसं अपडेट होतं। हाय हो, तुम्हाला समज असेल की हे अपडेट काय होतं कसं काय होतं, तर तुम्हाला समज असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।